वनपाल दत्ता पाटील यांच्या मन फुलपाखरू कविता संग्रहास कदंब पुरस्कार. कदंब वृक्षाच्या नावाने दिला जाणारा हा देशातील पहिलाच पुरस्कार. दैनिक पुढारीचे संपादक श्रीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण. कदंब महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा सन 2024चा कदंब पुरस्कार वनपाल दत्तात्रय हरी पाटील यांच्या मन फुलपाखरू या कविता संग्रहास प्राप्त झाला आहे. कदंब वृक्षाच्या नावाने दिला जाणारा हा देशातील पहिलाच पुरस्कार आहे. पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील कार्यक्रमात दैनिक पुढारीचे संपादक श्रीराम ग पचिंद्रे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वन विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका शेतकरी कुटुंबातील कविमनाच्या दत्ता पाटील यांना जंगलात वावरताना तेथील चराचरातील असंख्य जीवांची भाषा कळत असावी. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या मन फुलपाखरू या काव्यसंग्रहातून त्याची प्रचिती येते. हा काव्यसंग्रह माती, पाऊस, निसर्ग, मानवी प्रेम, भक्ती, गझल, रूपक अशा विविध अंगांनी आणि रंगांनी नटलेला आहे. सध्या कोकणातील सावंतवाडी तालुक्यात वनपाल म्हणून कार्यरत असलेल्या तसेच वन विभागातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता पाटील यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट कार्याबद्दल यापूर्वीच सुवर्ण पदक देऊन गौरव केला आहे. जंगलात राहूनही त्यांनी येथील वृक्ष, वेली, प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांच्याशी केलेली मैत्री त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला व वाचायला मिळते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरव झाल्यानंतर साहित्य क्षेत्रातूनही त्यांच्या दर्जेदार लेखणीची दखल कदंब पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक, कुटुंबातील सर्व सदस्य व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.